नारायणगाव येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्री साईबाबा द्वारकामाई मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना या कार्यक्रमानिमित्त सलग 3 दिवस विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। याबाबतची माहिती साई भक्त सुदीप कसाबे यांनी दिली। दिनांक 1 नोव्हेंबर 2023 ते 3 नोव्हेंबर 2023 अशा सलग 3 दिवस श्री साईबाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सलग 3 दिवस कार्यक्रमाची नेमकी काय रूपरेषा आहे व कोणते कार्यक्रम होणार आहे याविषयी आढावा घेतला आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। मंदिराच्या निर्मितीसाठी किती दिवसापासून आपण प्रयत्न करताय आणि किती कालावधी लागला आणि कशा प्रकारे कसं योगदान कोणी दिले? मंदिराचं काम ऍक्च्युअली 2020 साली चालू झालं होतं, पण काही कोरोनाच्या कारणास्तव मंदिराचं काम बंद पडलं होतं। त्यातून आम्ही हे छोटं जे मंदिर आहे शेजारी जे द्वारकामाई आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 24 वर्ष सेवा साई सेवकांनी केलेली। आपल्या या मंदिरामध्ये जवळजवळ 65 पालख्या दरवर्षी येतात। त्यांच्या अन्नदानाचं काम असेल, त्यांची सेवा करण्याचं काम हे ओम साई सेवा मंडळ करत आहे। सांगायला आनंद होतो का शिर्डी स्वरूप म्हणजे शिर्डीचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती छोटी म्हणून आपण हे नारायणगाव मध्ये भव्य देव मंदिर जो कळस पाहत आहे तो शिर्डी सारखा आहे। त्याचप्रमाणे गाभारा आणि मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जी मूर्ती शिर्डीमध्ये ज्या तालीम बंधूंनी बनवली त्यांच्या पंतूंनी आपली मूर्ती घडवलेली आहे। ही 3 जिल्ह्यामध्ये कुठे मूर्ती नाही, ती नारायणगाव मध्ये आपल्याकडे मूर्ती आहे। शिर्डी संस्थांचं काही सहकार्य आपल्याला झालं? शिर्डी संस्थांचं त्यांचं म्हणणं होतं की आम्ही मूर्ती देतो, पण ऍक्च्युअली आपण ती मूर्ती तालीम बंधूंकडून घेतल्यामुळे आपण त्यांच्याकडून काही घेतलं नाही। पण विजूदादा कोते असतील, शेळके मामा असेल यांचं भरपूर सहकार्य आपल्याला लाभतं कायम।